नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर ही सुनावणी होणार. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. अजित पवारांच्या सत्तेमध्ये सहभागी होताना अमित शहांसोबत 10 बैठका. मास्क आणि टोपी घालून अजित पवारांचे दिल्ली दौरे. तटकरेंच्या निवासस्थानी अजित पवारांच्या पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा. महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय. अजितदादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला. तोंड लपवून जाणं म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणं. सत्तेसाठी अजित पवारांनी स्वाभिमान गहाण ठेवला. अंबादास दानवेंची अजित पवारांवर जोरदार टीका. सरकार नीट सुरू असताना शिळ्या कडीला ऊत देण्याचं कारण नाही. अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली. बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर. समित सोबतच्या संवादाचे माझ्याकडे व्हिडिओ. अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती. देशमुखांना पुरावे देऊ द्या, मग माझ्याकडील क्लिप्स उघड करेन. देशमुखांच्या आरोपानंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना फडणवीसांचा इशारा. अनिल देशमुखांनीच मला बोलावलं म्हणून त्यांच्याकडे गेलो. देवेंद्र फडणवीसांचा त्या गोष्टीशी कोणताही संबंध नाही. देशमुखांकडे फुटेज असेल तर त्यात काही विशेष नाही. समित कदम यांची प्रतिक्रिया. वैद्यकीय कारणांसाठी देशमुखांना मिळालेला जामीन रद्द करावा. त्यांना पुन्हा तुरुंगात टाकावं. भाजपा आमदार परिणय फुकेंची मागणी. वैद्यकीय कारणांसाठी जामीन पण ते प्रचारामध्ये दिसत असल्याची टीका. अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहेत. जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आत्ताच का बोलत आहेत? संजय शिरसाट यांचा सवाल. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा धंदा. फेक नरेटिव्हचा पर्दाफाश करणार प्रवीण दरेकर आक्रमक. आंबेडकर आणि आम्हीही सत्तेमध्ये नाही, आमच्या का गुंता लावताय? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया. आंबेडकर आणि जरांगेंनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, शिंदेंनी केलं होतं वक्तव्य. गिरीश महाजन संकटमोचक नाही तर पानसटमोचक. मनोज जरांगेंचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेस सन्मानजनक जागा लढणार. अजित पवारांची पत्रकारांसोबतच्या गप्पांमध्ये माहिती. महायुतीमध्ये अजितदादांना 22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय आहे. रोहित पवारांचा अजित पवारांना टोला. 2014 नंतर एका नेत्यानं महाराष्ट्राचं राजकारण खराब केलं. 2014 पासून जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ वाढला. आमदार रोहित पवार यांचा आरोप. नाशिक जिल्ह्यामध्ये 6 जागा पुन्हा घड्याळावर निवडून आणणार. द ग्रेट शोमॅन अशी भुजबळांची राज्यामध्ये ओळख. अजितदादा भुजबळांच्या नेतृत्वात राज्यामध्ये जनसन्मान यात्रा काढणार. तटकरेंची माहिती. निवडणुकीचं मैदान आपल्याला जिंकायचंय, विरोधकांना आपलं काम दाखवायचंय. येवल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नरेश अरोरांचं वक्तव्य. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवाळ गैरहजर. आमचा पक्ष एक संघ. झिरवाळांचा दुसरा कार्यक्रम असल्यानं ते आले नसल्याचं तटकरेंचं स्पष्टीकरण. शरद पवारांच्या पुण्यामधल्या कार्यक्रमात अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंची उपस्थिती. शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही. आयोजकांनी निमंत्रण दिल्यानं कार्यक्रमाला आल्याचं तुपेंचं स्पष्टीकरण. मुंबईतून आमदाराला हाकलून द्यायची वेळ लोकांनी आणली आहे. डिवचण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेनं जातील. जरांगेंचा इशारा. नांदेडच्या अर्धापूरमध्ये अशोक चव्हाणांच्या पत्नीला मराठा आंदोलकांनी अडवलं. तुम्ही भाजपमध्ये आहात, आरक्षणाबाबत भूमिका काय? आंदोलकांचा सवाल. शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन काय सांगतं ते महत्वाचं. शरद पवारांच्या संयुक्त बैठकीच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया. राज्यामध्ये आमचेही अनेक उमेदवार पडले पण आम्ही जातीवाद केला नाही. पराभव मान्य केला. पंकजा मुंडे यांनी जातीवाद बंद करून गोरगरिबांना सोबत घेऊन चालावं. त्यांना शुभेच्छा असतील. मनोज जरांगेंचं वक्तव्य. राज ठाकरे यांच्याकडून पावसामुळे पुण्यातील निंबस नगरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी. सरकारनं नुकसान भरून दिलं पाहिजे. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. वरळीमधील समस्यांबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली. वरळीमध्ये संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे लढतची शक्यता. वरळीकरांचे आमदार लोकांना भेटत नाही तर 3 आमदार असूनही लोक आमच्याकडे प्रश्न घेऊन येतात, हे त्यांचं अपयश. लोकांचे प्रश्न ऐकायला आम्ही उपलब्ध. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये मनसे विधानसभेच्या 8 जागा लढणार. राज ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिलेत. यंदा हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल. राज ठाकरेंनी आदेश दिला की निवडणूक लढवणार. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची माहिती. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि डोंबिवली विधानसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात.
कल्याणपुरमध्ये व्हा तयार करू पुन्हा विजयाचा एल्गार आशयाचे बॅनर झळकले. मी विधानसभा लढवण्याची तयारी केली. घाटकोपर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक भाजप नेते प्रकाश मेहतांचं विधान. विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली. मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, स्थानिक उमेदवार असत्या काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी. तर मी 100% स्थानिक, खोसकरांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये उपसभापती नीलम गोरेंकडून नवनिर्वाचित आमदारांना शपथ. वंचितांचा शोषितांचा आवाज बनवण्यासाठी काम करणार. आज माझ्या वडिलांची आठवण येत आहे. शपथविधीनंतर पंकजा मुंडेंची भावूक प्रतिक्रिया. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आमदार झाल्यानंतर आज बीड दौरा. भगवान भक्तीगडावर मुंडे दर्शन घेणार. नाथांचे नाथ एकनाथ त्यांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचली. शपथविधीच्या दरम्यान जय एकनाथ उल्लेख केल्यानंतर भावना गवळींची प्रतिक्रिया. एकनाथ म्हणायचं की 2 नाथ हा त्यांचा प्रश्न. भावना गवळींनी संत एकनाथांचं नाव घेतलेलं असू शकतं. अंबादास दानवेंचा टोला. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उपसभापतींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न. खैरेंनी पहिलं तिकीट आणून दाखवावं, मग कोण कुणाला गाडतंय ते बघू. उद्धवजींचा आदेश आला तर गद्दारांना पाडणार. चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्याला भुमरेंचं प्रतिआव्हान. खैरेंचं मातोश्रीवर वजन किती हे उमेदवारी मिळाल्यावर सिद्ध होईल. चंद्रकांत खैरेंनी दिलेल्या आव्हानाला संजय शिरसाटांचं उत्तर. हार गई हूं मगर हिम्मत कभी नहीं हारूंगी. नवनीत राणांची शेरो शायरी. तर मी हरल्यानं अनेकांना आनंद झाला. नवनीत राणांचा टोला. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. मुळशी तालुक्यामधल्या शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. उरणमधील तरुणीच्या हत्येला घटनेची महिला आयोगाकडून दखल. प्रकरणाची तातडीनं चौकशी करून कारवाईचे आयोगाचे पोलिसांना आदेश. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक बंगळुरूमध्ये. उरणमधील घटना दुर्दैवी. महिला आयोग पोलिसांच्या संपर्कात. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. उरणमधील हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा. आरोपींना फाशीची शिक्षा द्या. सचिन खरात यांची मागणी. शिळपाडा परिसरामधील सामूहिक अत्याचाराच्या पीडितेच्या घरी आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदेंची सांत्वनपर भेट. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील शिळपाडा अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा. आमदार गणेश नाईक यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. 25 महिलांशी लग्न करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांकडून अटक. विधवा महिलांना हेरून लग्नाचा आमिष दाखवत आर्थिक फसवणूक. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 1,20,00,000 नोंदणी. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना पहिला लाभ देणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. धुळे जिल्ह्यामधल्या विकास कामं गतीनं पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा. पालकमंत्री गिरीश महाजनांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निर्देश. धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते 6 आपत्कालीन फायर बाईकचं वितरण. आपत्ती व्यवस्थापनाची तत्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट होणार. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट क्रांती दिन. लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संभाजीनगर इथल्या विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटेंचं निलंबन. पूरग्रस्त भागामध्ये कर्तव्यामध्ये कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई. पूरग्रस्तांना सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका. सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या शिक्षकांमध्ये वाद. बैठकीमध्ये शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सांगलीमध्ये शाळा आजपासून नियमितपणे सुरू होणार. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती. पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर स्थिर. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळी वेगानं कमी होईना. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्याकडून आजरा, चंदगड, कोवाड इथल्या पूरग्रस्त भागाची पाहणी. पूरस्थितीच्या अनुषंगानं आयोजित बैठकीमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कायम. ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी अजूनही पात्राबाहेर. कुवाड बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं तर चंदगड तालुक्यातही शेतीचं मोठं नुकसान. भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पाहणी. नागपूरमध्ये भिवापूर तालुक्यामधून वाहणाऱ्या नान नदीला पूर. भिवापूर नान मार्गावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं
लोणारा, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा गावांचा संपर्क तुटला. नागपूरच्या भिवापूर तालुक्यामधल्या चिखलाबार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला. उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावर दुर्घटना. ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती. नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो व्हायला सुरुवात. तलाव ओव्हरफ्लो होत असल्यानं नागपूरकर उत्सुक. भंडाऱ्यामधील खातरोड मार्गावर अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी. घरामध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. एक मार्ग बंद. भंडाऱ्यामध्ये खातरोड इथल्या पूरबाधितांचे भर पावसामध्ये आंदोलन. मुसळधार पावसानंतर शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. सलगच्या पावसामुळे आठवडी बाजार परिसरातील गटार तुडुंब. परिसर अस्वच्छ झाल्यानं नागरिक त्रस्त. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा वाहतुकीला मोठा फटका. 3 आंतरराष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील 41 मार्ग बंद. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसातही 99% उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा. 912 जागांसाठी एकूण 6,657 उमेदवारांनी दिली परीक्षा. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधल्या 50 घरं तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. पुण्यातील पानशेत धरण 95% भरलं. धरणाच्या वांजळवाडी सांडव्यातून 4,480 क्युसेक वेगानं पाण्याचा मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग. खेड आंबेगाव तालुक्यामध्ये निसर्ग सौंदर्य बहरलं. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हिरवेगार डोंगर. कड्यावरून खळबळ वाहणाऱ्या धबधब्यांकडे पर्यटकांचं विशेष आकर्षण. खेडमधील मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटामध्ये रस्त्याला तडे. घाटातील अवघड वळणावर मुसळधार पावसामुळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे. सोलापूरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी. वाशिमच्या पूस नदी काठी असलेल्या संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तुडुंब भरला. मोठा उमरा ते वारा जहागीर दरम्यान पूस नदीच्या पुलावरून पुराचं पाणी. 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला. अकोल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियाच्या हाजरा धबधब्यावर महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यातून पर्यटकांची गर्दी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात. पर्यटनामुळे आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधल्या वाघाडी नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 3घांना वाचवलं. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनानं स्थानिकांच्या मदतीनं केलं रेस्क्यू. चंद्रपूर शहरामधल्या झरपट नदीच्या पुरामध्ये कार वाहून गेली. पुराच्या वेगवान प्रवाहामध्ये कार घालण्याचं केलं धाडस. कारचा दरवाजा उघडून झाडाला धरून ठेवल्यानं दोघांचा जीव वाचला. धुळे जिल्ह्यामध्ये 3 लाखांवर कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये आनंदाच्या शिधाचं वाटप होणार. धुळे जिल्ह्यामध्ये जागतिक हिपेटायटिस दिनानिमित्त जनजागृती रॅली. राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली रॅली. नंदुरबार बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक घटल्यानं दरांमध्ये पुन्हा वाढ. बाजारपेठेमध्ये सध्या टोमॅटोला 80 ते 100 रुपये प्रति किलोचा भाव. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक. मात्र पॉस मशीनच्या सर्व्हरला अनेक अडचणी येत असल्यानं केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची नागरिकांची मागणी. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असताना मुंबईमध्ये ठिकठिकाणी बाप्पांचं पाद्यपूजन. मुंबईच्या गिरगावच्या खेतवाडीमध्ये गणरायाचं ढोल ताशाच्या गजरामध्ये पाद्यपूजन. जालना जिल्ह्यामधल्या मंठामध्ये आषाढ मास निमित्त रेणुका देवीची भव्य शोभायात्रा. शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं गोंधळी सहभागी. धुळे शहरामध्ये एकाच ठिकाणी आढळले 2 अजगर. सर्पमित्रानं दोन्ही अजगरांचा रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं. हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये वकील असणाऱ्या अली काशिफ खानला नवी मुंबई पोलिसांकडून अटक. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये रबाळे पोलिसांनी अटक केल्याची माहिती. दुसऱ्या T20मध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेवर 7 विकेट्सनं विजय. T20 मालिकेमध्ये टीम इंडिया 2-0 आघाडीवर. ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं पदकाचं खातं उघडलं. नेमबाजीमध्ये भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक. 221.7 गुणांसह मनू भाकरनं कांस्य पदकावर नाव कोरलं. मनू भाकरनं ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं पदक जिंकल्याबद्दल कांस्य पदकासाठी अभिनंदन. हे यश अजून खास आहे कारण ती भारतासाठी नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला ठरली. पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत मनू भाकरचं कौतुक. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी टोकियोमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांची भेट घेतली. मोदी सरकारनं प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलंय तर काँग्रेसकडून जातींच्या आधारावर समाजाची विभागणी. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल.
मोदी सरकारच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वाढ तर गरिबांच्या फायद्यासाठी मुद्रा योजना सुरू. मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया.